या आणि चांगलं कर ते बरोबर तोडा आगामी निवडणुकीमध्ये देगलूर बिलोली खेड खंदा या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? पक्षाची भूमिका एकच असते, जनतेमध्ये जायचं, जनतेची आपण कामं केली ती त्यांच्यासमोर ठेवायची. त्या माध्यमातून आपण दिलेला उमेदवार जो आहे तो भरघोस मताने निवडून आणायचा. यापेक्षा काही वेगळी भूमिका असायची गरज नाही. आणि त्यांचे स्थानिक जे प्रश्न अजूनही समजा पेंडिंग आहेत ते आपण मार्गी लावू. मग काही जातीचे असतात, काही धर्माचे असतात, काही शेतकऱ्यांचे असतात, शेतमजुरांचे असतात, महिलांचे असतात. बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि राहिलेले प्रश्न मार्गी लागतील यावर आता जनतेचा विश्वास बसलेला आहे. हा मुख्यमंत्री जे आमचे आहेत जे आता महाराष्ट्राचे, त्यांच्यावर परिपूर्ण विश्वास जनतेचा आहे. ते बोलतात ते करतात आणि ते करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आणखी काय उद्देश वेगळा असायची गरज नाही. आज मुखेडला आपला दौरा आहे. या दौऱ्यात उमेदवार निश्चितीचा दौरा म्हणून आपला झालेला आहे का? मुखेडला जो आपला आज दौरा आहे तो दौरा देगलूर आणि मुखेड येथील उमेदवार निश्चितीसाठीचा दौरा आहे का? उमेदवारी निश्चित जवळपास झालेली आहे. ह्या फॉर्मॅलिटी आहेत. आता तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे तिघांच्या विचाराने एकमताने निर्णय घ्यायचे असतात. ते पेंडिंग फक्त निर्णय घेणं पेंडिंग आहे, निर्णय होऊन गेलेला आहे. त्यामुळे ती काय अडचण नाही आहे. आपली युती असताना देगलूरला भाजपचे आमदार आहेत, त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचं त्यांनी सांगत आहे आणि जनतेत चर्चासुद्धा आहे. परंतु आपल्या पक्षाचे मधुजी गिरगावकर आहेत, तेही इच्छुक आहेत, तर त्यांचीही चर्चा होत आहे. तर देगलूरची ही जागा आपल्या पक्षाला म्हणजे शिंदे गटाला सुटेल असे तुम्हाला वाटते का सुटणार आहे? म्हणून तर आम्ही दौरे करतो आहोत. वेगवेगळ्या समाजाचे मेळावे घेतले जात आहेत. तर दौरे करायची काही गरज नाही ना, कारण ॲडव्हान्समध्ये काय अंतर्गत ज्या काही गोष्टी असतात. आता एक शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून त्या गोष्टी आम्हाला माहिती असतात आणि म्हणून पूर्वतयारी इतरांच्या अगोदर आपण केली तर त्या तयारीचा फायदा जास्त होतो. आणि म्हणून या ठिकाणी आमचे दौरे आहेत. परवाच मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर येतीलच असा हा एक ठरलेला कार्यक्रम आहे. देगलूर बिलोली आगामी विधानसभेवर सध्या मधुजी गिरगावकर साहेबांचं प्रचार दौरे चालू आहेत, प्रचार चालू आहे, मतदारांच्या भेटीगाठी चालू आहेत. तर एकंदरीत भाजपचे जे उमेदवार मी आहे म्हणून जे सांगणारे आहेत तर त्यांचाही असा दावा आहे की ती सीट देगलूरची सीट आम्हाला सुटणार आहे. एक विषय असा आहे, निवडणुका आल्यानंतर प्रत्येकाने आपापला दावा करायचा असतो. आज 3 पक्ष एकत्र बसतात, 3 पक्षाचे नेते प्रमुख एकत्र बसतात. त्यावेळी ते निर्णय होत असतात आणि अंदाज आलेला असतो की या ठिकाणची ही जागा आपल्याला मिळू शकते. आणि म्हणून तर आपले मला जे आपले हे असतील गिरगावकर असतील ही सगळी मंडळी आज कामाला लागण्याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी तडजोडी होत असतात, देवाणघेवाण असते. जी जागा BJPला हवी आहे आणि जर आम्हाला वाटलं की त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार जर सरस आहे तर त्यांना दिली जाते. ज्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जागा आम्ही सांगतो आहे ती जागा निश्चित आणि प्रामुख्याने खंडगावकरांची जागा आज त्यांनी खाजगी सचिव म्हणून गेले 2.5-3 वर्ष काम केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्याशी संबंध आला आहे, आमदारांशी संबंध आला आहे, खासदारांशी संबंध आला आहे.
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संबंध आलेले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी जर एक वेगळी मतं तयार झालेली आहेत, एक पॉझिटिव्ह आणि चांगली मतं तयार झालेली आहेत. शेवटी युतीलासुद्धा जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर पुन्हा सरकार येणार आहे हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांना चांगलं माहिती असते आणि त्या एका दृष्टिकोनातून ह्या चालचाली सुरू असते. कदाचित एवढ्या आठवडाभरात हा निर्णय घ्यावा लागेल, कारण दसरा 12 तारखेला आहे आणि 12 तारखेनंतर आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तर त्यावेळेला आपली उमेदवार जाहीर केले गेले पाहिजे आणि पुन्हा एकदा जोमाने प्रचार सुरू केला पाहिजे ही त्यातली भूमिका आणि ती करावी तर प्रत्येक पक्षाला करावी. मुखेडचे आमदार तुषार राठोड BJPमध्ये आहेत आणि बालाजी पाटील खटगावकर जोमामध्ये काम करत आहेत. म्हणजे त्यांचं मुखेड आणि कंधार विधानसभेचं तिकीट त्यांचं फायनल आहे शिंदे गटाचं, असं म्हणण्यात काही वावगं नाही. तरी पण त्याच पद्धतीने देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये मधुजी गिरगावकर यांचं डिक्लेअर होईल का? विषय असा असतो, 2 आता खऱ्या अर्थाने पक्ष 6 पण आघाड्या 2च, एक महाविकास आघाडी आणि दुसरी महायुती. त्यामुळे एकाच एक असाच उमेदवार असणार आहे. त्यामुळे काँग्रेस कोण उभं करत आहे, आणखी कोणाला काय करत आहे हा विषय आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. आमच्या दृष्टीने आमचा लायक उमेदवार कोण त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत.